माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या जयंतीनिमित्तानं 20 ऑगस्टला मुंबईत काँग्रेसचा भव्य मेळावा. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे राहणार उपस्थित. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुनावणी पुन्हा लांबणीवर. 20 ऑगस्टला होणारी सुनावणी आता 17 सप्टेंबरला होण्याची शक्यता. विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत. पुण्यातल्या बालेवाडीतल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन. प्रभारींच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर केंद्रीय मंत्री देखील राज्याचा दौरा करणार, सूत्रांची माहिती. भाजपकडून विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी. पक्षाच्या सदस्यता नोंदणी अभियानाचे प्रमुख म्हणून विनोद तावडेंची नियुक्ती. आजपासून सदस्यता नोंदणी अभियानाला सुरुवात. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेतर्फे 6 अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मतदारसंघनिहाय जबाबदारी. घटक चाचणीच्या तोंडावर महापालिकेच्या शाळांमधील 2000 शिक्षक विधानसभा निवडणुकीच्या कामावर. गुरुवार, शुक्रवार, शनिवार मतदार यादी तयार करण्याचे काम शिक्षकांकडून सुरू. ऐन परीक्षेच्या तोंडावर शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी पाठवल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान. शिष्टमंडळ घेऊन महापालिका आयुक्तांची भेट घेणार. मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते रविराजे यांची माहिती. देशात डॉक्टरांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतली जे.पी. नड्डांची भेट. डॉक्टरांच्या सुरक्षिततेबाबत केंद्रीय स्तरावर कडक कायदा तयार करण्याची मागणी. महाराष्ट्रात ठिकठिकाणी हिंदू जनाक्रोश मोर्चाचं आज आयोजन. अहमदनगरमध्येही मोर्चाचं आयोजन. नितेश राणे मोर्चात होणार सहभागी. बांगलादेशी हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ यवतमाळच्या पुसदमध्ये सकल हिंदू समाजाचा कडकडीत बंद. हिंदूंच्या हत्या आणि हिंसाचाराच्या निषेधार्थ पुसदमध्ये भव्य मोर्चा. लाडकी बहीण योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमात आमदार रवी राणा, महेश शिंदेंना अजित पवारांनी मंचावरून खडसावलं. या दोघांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेण्याचं वक्तव्य केलं होतं. लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांची लाडक्या बहिणींना ग्वाही. 1,03,00,000 लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा केल्याची अजित पवारांची माहिती. योजना चालू ठेवायची की नाही तुमच्या हातात. उपस्थित लाडक्या बहिणींना महायुती सरकारला पुन्हा निवडून देण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आवाहन. लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्री प्रशिक्षण योजना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. लाडकी बहीण योजनेमुळे लाखो लाडक्या बहिणी मिळाल्या, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. प्रत्येकाच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं लाडक्या बहिणींना आश्वासन. महायुतीचं सरकार देना बँक सरकार, फडणवीसांचं वक्तव्य. सावत्र कपटी भावांवर मात करून इथपर्यंत आलोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टीका. सावत्र भावांना योग्य वेळी योग्य जागा दाखवा, मुख्यमंत्र्यांचं लाडक्या बहिणींना आवाहन. लाडकी बहीण योजनेवरून फडणवीसांचा विरोधकांवर गंभीर आरोप. लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद पाडण्याचा विरोधकांचा डाव, तर फडणवीसांनीच याची चौकशी करावी, सुप्रिया सुळेंची मागणी. गृहमंत्री म्हणून फडणवीस किती कमजोर आहेत हे त्यांच्या आरोपांवरून कळतं. वेबसाईट क्रॅश करणारी शक्ती आम्ही नाही, मात्र आमच्याकडे सरकार क्रॅश करण्याची शक्ती. सचिन सावंत यांचं फडणवीसांना प्रत्युत्तर. लाडकी बहीण योजना करताय ना, मग त्या लाडक्या बहिणीला सक्षम आणि स्वावलंबी बनवा, लाचार नाही, अंजली दमानी यांचं ट्विट. अनाजी पंतांची आमची अवलाद नाही, आम्हाला कपट नीती जमत नाही, फडणवीसांच्या आरोपानंतर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. सरकारच्या कोणत्याही योजनेत घोळ घालण्याचा प्रयत्न करणार नाही, खासदार संजय राऊतांची उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या आरोपानंतर प्रतिक्रिया. इंडियन मेडिकल असोसिएशनचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र. कोलकात्यामधील घटनेचा उल्लेख करून डॉक्टरांविरोधात होणाऱ्या घटनेसंदर्भात गांभीर्यानं विचार व्हावा अशी मागणी. कोलकात्यामधील बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ सांगलीत मेणबत्ती मोर्चा. मोर्चात डॉक्टरांच्या विविध संघटना सहभागी. राज्यातील निवासी डॉक्टरांच्या संपाला इंडियन मेडिकल काउन्सिलचं समर्थन. नागपूरमधील खासगी रुग्णालय सुद्धा बंद असेल.
कोलकाता इथं झालेल्या घटनेच्या निषेधार्थ वर्ध्याच्या सावंगी रुग्णालयातला बाह्य रुग्ण विभाग 24 तास बंद. अतिगंभीर शस्त्रक्रिया वगळता इतर सर्व शस्त्रक्रिया पुढे ढकलणार. महिला डॉक्टरांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ पुण्यातल्या नवले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन. दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी. कोलकात्यात महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणी वर्ध्यात कॅन्डल मार्च. विविध संघटनांचा कॅन्डल मार्चमध्ये सहभाग. सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचं काम बंद आंदोलन. कोलकात्यातील पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा, डॉक्टरांची मागणी. कोलकात्यात महिला डॉक्टरांवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ बुलढाण्यात डॉक्टरांचं आंदोलन. जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांनी पाळला बंद. महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्ह्यात वैद्यकीय व्यावसायिकांचं काम बंद आंदोलन. शहादा इथं मोर्चा काढून डॉक्टरांकडून निषेध व्यक्त. कोलकात्यातील घटनेच्या निषेधार्थ अमरावतीत इंडियन मेडिकल असोसिएशन आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे कॅन्डल मार्च. महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांचा सहभाग. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा वसमतमध्ये दाखल. यात्रेच्या सभास्थळी मराठा आंदोलक स्टेजवर आल्यानं सभेत गोंधळ. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत 29 ऑगस्टपर्यंत भूमिका स्पष्ट करा, अन्यथा सुपडा साफ होईल. परभणीच्या पाथरीत जयंत पाटलांच्या मंचावर जाऊन मराठा तरुणांचा इशारा. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांकडून राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेचा गुलाबी यात्रा असा उल्लेख. राष्ट्रवादीमध्ये 40 गाड्या वाटायला पैसे कुठून आले, दमानी यांचा सवाल. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना मदत केली नाही तर दिवाळीनंतर महाविकास आघाडी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणार. भंडाऱ्याच्या लाखांदुरातील हल्लाबोल आंदोलनात नाना पटोलेंचा शब्द. मुंबई उपनगर आणि ठाण्यातील तापमानात वाढ. 2 ते 3 दिवसांपासून पाऊस नसल्यानं उष्णता वाढली. पुढील आठवड्यात पाऊस बरसण्याची शक्यता. आदित्य ठाकरेंनी घेतलं मुंबादेवीचं दर्शन. फडणवीसांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही, ते खोटं बोलतात, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. तिसऱ्या आघाडीच्या प्रयोगासाठी कपिल पाटलांचे प्रयत्न. अधिकृतरित्या पक्षाच्या बैठकीत मवियासोबत फारकत घेण्याचे संकेत. वंचित, मनसे आणि प्रहारसोबत कपिल पाटील यांची तिसऱ्या आघाडीबाबत चर्चा. महिलांना लाच नाही तर भाऊबीजेची ओवाळणी सरकार देते. ओवाळणीला लाच म्हणून उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील महिलांचा अपमान करतायत. मंत्री अनिल पाटील यांची टीका. जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे नाईलाजानं अजित पवारांसोबत गेलो. अजित पवार गटातील नेते राजेंद्र शिंगडेंची प्रतिक्रिया. शरद पवार कायम आदरणीय राहतील, शिंगडेंचं वक्तव्य. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना राज्यात दंगली हव्यात. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप. मराठी माणूस हद्दपार झाला पाहिजे अशी सुपारीच सरकारनं घेतली. उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका. मराठी माणसाला नो एंट्री बोर्ड लागतोय. पुन्हा 1966चा काळ उभा करायचा का, ठाकरेंचा सवाल. नागपूरमध्ये सीएनजीच्या दरात घट. प्रति किलो 4 रुपये दर कमी. सध्या सीएनजीचे दर प्रति किलो 88 रुपयांवर. पंढरपुरात दर्शन मंडप आणि स्कायवॉकसाठी 110 कोटींच्या आराखड्याला उच्च अधिकार समितीची मान्यता. आषाढीतही भाविकांना 2 तासात दर्शन घेता येणार. तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्तानं त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी प्रशासनाकडून पूर्वतयारी. त्र्यंबकेश्वरसाठी जादा बसेस सोडण्यात येणार. भुसावळ ते इगतपुरी दरम्यान अनारक्षित विशेष गाडी चालवणार. राखी पौर्णिमेनिमित्त गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय. रायगडमधून ठाण्याकडे जाणाऱ्या अवजड वाहतुकीवर पहाटे 4 ते सकाळी 10 आणि दुपारी 2 ते रात्री 9 वाजेपर्यंत बंदी. 30 ऑगस्टपर्यंत निर्बंध कायम. म्हाडाच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी मुंबई महामंडळातर्फे 19 ऑगस्टला लाईव्ह वेबिनार. म्हाडाच्या 2030 घरांसाठी अर्ज नोंदणी आणि स्वीकृती प्रक्रिया सुरू. सीबीआयनं उच्च न्यायालयात तातडीनं अपील दाखल करावं. दाभोलकर कुटुंबियांची मागणी. डॉक्टर दाभोलकर यांच्या हत्येच्या आरोपातून 3 आरोपी दोषमुक्त. 100 दिवसांचा कालावधी उलटूनही सीबीआयकडून उच्च न्यायालयात अपील नाहीच.
बँक कर्मचारी संघटनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र. योजनेचे अर्ज भरण्यासाठी होणार गर्दी पाहता सुरक्षा आणि अतिरिक्त मनुष्यबळ देण्याची पत्राद्वारे मागणी. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी कोल्हापूरच्या हजारो कर्मचाऱ्यांचा टाउन हॉल परिसर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा. राज्यभरातील सर्व संघटना आंदोलनात सहभागी. दूषित पाण्याच्या प्रश्नावरून सावर्डेसह 7 गावातील ग्रामस्थ आक्रमक. कातभट्टी बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी. साखळी उपोषणाची दखल न घेतल्यास बायका मुलांचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा. वादग्रस्त वक्तव्यानंतर रामगिरी महाराजांचं सरलाबेट इथं स्वागत. सुरक्षेच्या दृष्टीनं सरलाबेट परिसरात पोलीस बंदोबस्त. रामगिरी महाराजांचा वादग्रस्त वक्तव्य करणारा व्हिडिओ स्टेटस ठेवल्याप्रकरणी सिल्लोडमध्ये काही काळ तणावाचं वातावरण. वरुड पिंपरी गावातील तरुणाला काही जणांकडून मारहाण. सुप्रिया सुळे यांनी माजी मंत्री सतीश पाटील यांना बांधली राखी. सतीश पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना साडी चोळी आणि खास खानदेशी बिबाड्या पापडीची भेट दिली. उमेद अभियाना बचत गटातील महिला मुख्यमंत्र्यांना पाठवणार 1 कोटी राख्या. मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर जाऊन उमेद संघटनेच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना राखी बांधली जाणार. यवतमाळच्या मुळाव्याच्या विद्यार्थ्यांनी राबवला खरी कमाई उपक्रम. राख्या बनवून स्वस्त दरात विकल्या. महाराष्ट्र इंग्लिश स्कूलचा अनोखा उपक्रम. अकोल्यात लसूण विक्रेत्यांची अजब शक्कल. सिमेंटचा वापर करून लसूण बनवला. लसणाच्या पाकळ्या वेगवेगळ्या होत नसल्यामुळे प्रकार उघडकीस. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.